तर 32 ते 33 महिन्यांनंतर, आता 33चं तुम्हाला लक्षात येईल 33च का, कारण तो 32 अथवा 33 महिन्यांनी अधिक मास येतो, म्हणून ते 30चं महत्व, म्हणून ते 33चं महत्व. 30 आणि 3, 30 आणि 3, 33चं महत्व आहे त्या कारणाने. जे म्हणतात की मला वेळ नाहीये रोजच्या गोष्टी करायला किंवा आता देवाचं नाव घ्यायला वेळ नाही, त्यांच्यासाठी ही अधिक महिन्याची पर्वणी असू शकते. अगदी अगदी. याला म्हणजे आपण असं म्हटलं, जसं हे कॅलेंडरचं रिकन्सिलिएशन आहे, तसं आपल्या पण सुटलेले जे काही चांगल्या गोष्टी करायच्या राहून गेल्या त्याच्यासाठी रिकन्सिलिएशनचा महिना आहे. बरोबर आहे. भगवंताने आपल्याला एक एक्स्ट्रा संधी दिलेली आहे. मग हे का महत्वाचं आहे, कारण परमार्थामध्ये आंतरिक स्थिती न हालणं हेच महत्वाचं आहे. म्हणून या पुरुषोत्तम मासाचं हे महत्व आहे की यामध्ये साधन करणं, यामध्ये तप करणं, यामध्ये जप करणं, यामध्ये व्रत करणं, याचं मूळ कारणच ते आहे, कारण या महिन्यामध्ये तुमची आंतरिक स्थिती सहज राहील. त्याच्यामध्ये वेगळा अर्थ आहे, त्याच्यामध्ये बदल कमी होणार नाही असं नाही, कारण चंद्राचा बदल चालूच आहे. 33चा जो संबंध आहे तो इथे महत्वाचा आहे. 33 म्हणजे आपण मागे पाहिलं की अधिक महिना 32-33 महिन्यांनंतर येतो, म्हणून प्रत्येक महिन्याचं राहिलेलं, जे मी म्हटलं मगाशी, हे राहिलंय माझं द्यायचं, म्हणून मला मागेचं सगळं द्यायचं आहे, म्हणून मी 33 आता देतो. नमस्कार, मी अनुष्का. आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, काही दिवसातच अधिक महिना सुरू होतोय आणि अधिक महिन्याचं काय महत्त्व आहे किंवा अधिक महिन्यात काय केलं पाहिजे किंवा रूढार्थाने अधिक महिन्याविषयी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, पण आजच्या पॉडकास्टमधनं वेगळ्या पद्धतीनं अधिक मास जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत अनिकेत भागवत सर. ते एक जिज्ञासू आस्तिक साधक आहेत आणि आज आपल्याशी ते गप्पा मारणार आहेत. या विषयावरती बऱ्याच साऱ्या कन्सेप्ट्स आहेत, त्या क्लिअर होण्यासाठी हा पॉडकास्ट आपल्याला नक्कीच मदत करेल. सो शेवटपर्यंत बघा. आणि त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूयात अधिक महिन्याच्या अधिक चर्चेला. नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आपल्या प्रेक्षकांना तुमची एक थोडक्यात ओळख करून द्या. माझं नाव अनिकेत राम भागवत. मी तसा व्यवहाराच्या दृष्टीने जर विचार केला तर मी IT प्रोफेशनल आहे आणि बँकेमध्ये बॅकएंड सोल्युशन आर्किटेक्ट म्हणून काम करतो आहे. आणि जसं आता ताईंनी सांगितलं तसं मी एक जिज्ञासू साधक असल्यामुळे गोष्टी शास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी का सांगितल्या असाव्यात याचा अभ्यास करण्यामागे माझा थोडा कल असतो. खूप गोष्टी आहेत की ज्या अधिक महिना आहे सुरू होणार आहे म्हणून खूप साऱ्या आपल्या डोक्यामध्ये कल्पना असतात की मी हे करेन, मी ते करेन, किंवा मला हा संकल्प घ्यायचा आहे. परंतु त्या अगोदर मला आपल्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटेल की नेमका अधिक महिना काय आहे, का येतो आणि त्याचं महत्व काय आहे. अगदी. आपण सुरू करण्यापूर्वी एक प्रार्थना करून सुरू करूया. नक्की. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. श्री गुरुशरणम. माला कमंडलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोतु शुभशङ्खचक्रे वन्दे त्वं मत्रिवर्धं भुजषट्कयुक्तं सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुः परम्परां. यो वन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयद्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आपण अधिक महिना का असतो आणि त्याचं महात्म्य काय याबद्दल थोडंसं विवेचन आपण आधी करूयात. माणसाला जे अनुभव येतात तर त्या अनुभवांचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला 3 स्तरांवरती सतत अनुभव येत असतात. म्हणजे हा आपला रोजचा व्यवहारातला अनुभवच म्हणेन आहे की वेगवेगळ्या स्तरांवरती आपल्याला अनुभव येतात. फक्त जागृतातच नाही पण स्वप्नामध्ये पण अनुभव येतात. सुषुप्तीमध्ये म्हणजे जेव्हा गाढ झोपलेलो असतो तेव्हा पण काहीच अनुभव नाही हा अनुभव येतो. त्यामुळे अशा वेगवेगळ्या स्तरावरती आपल्याला सतत अनुभव येत असतात. तर या अनुभवांना शास्त्रांनी 3 स्तरांमध्ये विभागित केलेला आहे. पहिला जो आहे त्याला आधी भौतिक म्हणजे भौतिकाशी संबंधित या अर्थाने.
दुसरा आधिदैविक म्हणजे दैवाशी संबंधित, आणि तिसरा आध्यात्मिक म्हणजे आत्मा म्हणजे मी म्हणजे माझ्याशी संबंधित. अशा 3 स्तरांवरती आपले सतत अनुभव येणं सुरू असतं. तसं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या आजूबाजूला जी सृष्टी चालते आहे, लोक आहेत, वस्तू आहेत, नदी आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, या सगळ्या गोष्टी या भौतिकातल्या आहेत. तर त्यांचा जो आपल्याला अनुभव येतो त्याला आधिभौतिक असं आपण म्हणतो. ही सगळी जी सृष्टी चालते त्यामागे कुठली तरी सत्ता कार्यरत आहे ह्याचा सतत आपल्याला अनुभव येत असतो. कारण ती सत्ता असल्याशिवाय हे सगळं घडणं शक्य नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जर मडकं दिसतंय तर कुंभार असायला हवा, हा जो तर्क आहे. त्याप्रमाणे ही सृष्टी आहे तर हा सृष्टी संचालक कोणीतरी असायला हवा. या नात्याने जे आपल्याला सगळे अनुभव येतात त्याला आपण आधिदैविक असं म्हणतो. तिसरं जे आध्यात्मिक जे म्हणतो आपण, अध्यात्म हा शब्द रूढार्थाने फार वेगळ्या अर्थी वापरला जातो, पण अध्यात्माचा खरा अर्थ माझ्याशी संबंधित. ओके. आत्म म्हणजे मी, पण हा मी म्हणजे पुन्हा ते आपण पुढे केले तरी पाहूयात नक्की मी कोण आहे ह्याच्यातला. पण मला जे अनुभव येतात ते आध्यात्मिक या गोष्टीमध्ये येतात. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आपण कुठलाही मंत्र म्हटल्यावरती म्हणजे वेदांमधला मंत्र असेल, शांतीपाठ असेल, ते म्हटल्यावर आपण शांती 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 असं म्हणतो. तर त्याचं कारण हे आहे की या 3ही आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक तापांची निवृत्ती होण्यासाठी 3दा शांती पाठ आपण करतो. आपल्याला माहिती आहे की त्रिविध ताप हा शब्द आपल्याला माहिती आहे, पण हे त्रिविध ताप कोणते आहेत? ते भौतिकाशी संबंधित, दैवाशी संबंधित आणि माझ्याशी संबंधित, जे माझ्या प्रवासामध्ये म्हणजे पारमार्थिक प्रवासामध्ये मला अडथळा निर्माण करतात, त्यांना त्रिविध ताप आपण म्हणतो. बरोबर. तर त्याच्यासाठी या शांती 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 ही आपण तिघांची शांती करून मग आपण पुढे आपल्या कार्याला सुरुवात करतो. बरोबर. तर आता विषय आपला आहे की अधिक मास. तर या अधिक मासाचा सुद्धा आपल्याला अनुभव या 3 स्तरांवरती वेगवेगळ्या पद्धतीने येतो, आणि त्याच्याकडे आपल्याला लक्ष देऊन आपल्याला काय करायचं आहे आणि काय समजायचं आहे हे आपल्याला आज इथे समजायचं खरं पाहिलं तर. आधिभौतिकाचा जर आपण विचार केला तर वर्ष मापन करणं ही कॅलेंडर म्हणजे कॅलेंडर बनवण्याची ही पद्धतच आहे की 1 वर्ष कसं झालं हे कसं समजेल. अगदी प्राचीन काळापासून आहे. तर त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पद्धती आहेत. तर पहिली पद्धत आहे त्याला सौर्यमान असं म्हणतात. सौर्यमान म्हणजे सूर्याने वर्षाची गणित करणं त्याचं. दुसरं आहे चांद्रमान म्हणजे चंद्राने गणित करणं. आणि तिसरं संवत्सर पद्धती आहे. त्याच्यामध्ये काय असतं की बृहस्पती आणि शनैश्चर. तर बृहस्पतीला सूर्याभोवती एक परिवर्तन पूर्ण करण्यासाठी 12 वर्ष लागतात, आणि शनीला 30 वर्ष लागतात. तर त्या 12 आणि 30चा आपण जर थोडक्यात लसावी काढला तर तो 60 येतो. तर 60 वर्ष मापन अशी पण एक पद्धती आहे. 60 वर्षांनी 1 संवत्सर अशी सुद्धा एक म्हणजे एक मतप्रवाह असा की जेव्हा सूर्य ज्या स्थानी 1 वर्षापूर्वी होता त्या स्थानी परत आला, म्हणजे तो प्रत्येक राशीतून जाऊन परत आला की 1 सौर्य वर्ष पूर्ण झालं माझं. दुसरं जे आपण म्हटलं चांद्रमान. तर चांद्रमानाचा विषय असा आहे की चंद्राला जवळजवळ 28 ते 29 दिवस लागतात. चंद्राची एक गंमत सांगतो. चंद्राचा जो परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती आपला पृथ्वीभोवती फिरण्याचा आणि परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा काळ हा सारखाच आहे. त्याच्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसते, पलीकडची बाजू आपण कधीच पाहिलेली नाही. ही ती गंमत आहे. आणि आपण सृष्टीमध्ये पाहतो तर जे चंद्राचं जी सायकल आहे त्याच्याशी अनेक नैसर्गिक गोष्टी जोडलेल्या आहेत. जसं चंद्राच्या सायकलशी स्त्रियांमध्ये येणारं जे मासिक धर्माचं आहे ते चंद्राशी जोडलेलं आहे. समुद्रामध्ये अनेक जीव जन्माला घालतात, म्हणजे त्यांचं पुढची जनरेशन जी येते ती या पौर्णिमेच्या सायकलवर चालते. अच्छा. म्हणजे बघा त्याचा आपल्या आयुष्यावर किती मोठा परिणाम होतो. म्हणजे आपण म्हणतो चंद्र लांब आहे त्याचा काय परिणाम होईल, पण चंद्राचा परिणाम आहे. चंद्रामुळे भरती ओहोटी होते हे सुद्धा आपण पाहतो. म्हणजे चंद्राचा प्रत्यक्ष प्रभाव आपल्यावर आहे, आपल्या जीवनावर त्याचा प्रत्यक्ष प्रभाव आहे. दुसरं शास्त्रांमध्ये त्याला मनाचा कारक सुद्धा म्हटलेला आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे. का म्हटलंय? कारण आपल्या पुरुष सूक्तामध्ये जो विराट पुरुष होता त्याचं मन चंद्रमा आहे असं म्हटलंय. म्हणजे विराट पुरुषाचं म्हणजे भगवंताचं मन जर चंद्रमा असेल तर त्या जीवांचं सुद्धा मन आहे,
आणि त्याच्या मनावरती चंद्राचा परिणाम होतो. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन 28 ते 29 दिवसाची जी चंद्राची सायकल आहे तर ते चांद्रमान. चांद्रमानामध्ये काय होतं, चांद्रमानामध्ये आपल्या तिथी 30 असतात. आता ह्याच्यात गडबड अशी होते की 30 दिवसांना 28 किंवा 29 दिवसांमध्ये आपल्याला फिट करायचं आहे. त्यामुळे काय होतं की कधी आपण हे बरेचदा ऐकलंय की तिथीचा क्षय झाला किंवा तिथी वाढली, एका दिवशी 2 तिथी किंवा एक तिथी एक्सटेंड झाली, दुसऱ्या दिवशीपर्यंत आली. हे सगळं जे घडतं हे ऍडजस्टमेंट आहे त्याचं. बरोबर. तर त्या 30 मध्ये आपल्याला हे बसवायचं आहे. सौर्यमानामध्ये काय होतं की ते 30 पेक्षा थोडं जास्तीच असतं. म्हणजे जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये भ्रमण करतो तेव्हा ते जे लागतं त्याला लागणारे दिवस हे 30च नसतात, 30 पेक्षा थोडे जास्ती असतात. अच्छा. तर म्हणून आपण इंग्रजी कॅलेंडर जर पाहिलं तर काही महिन्यांमध्ये 31 आणि काही महिन्यांमध्ये 30 हा जो फरक आहे हे त्याच्यासाठी आहे, त्यांना ऍडजस्टमेंट करायची आहे तिथे. आपल्या इथे तशी ऍडजस्टमेंट नाहीये. आपल्या इथे आपण तो दिवस तसाच धरतो, चंद्राचाही ती तिथी तशीच धरतो. आता होतं असं की जेव्हा सूर्य पुन्हा त्याच स्थितीला येतो जसा 1 वर्षापूर्वी होता, म्हणजे त्यांनी पूर्ण 12 राशींमधनं भ्रमण पूर्ण केलं आणि पुन्हा तिथे आला, त्यावेळेला असं दिसेल की चंद्रमानाचे जे वर्ष होतं ते 11 दिवस शॉर्ट आहे. बरोबर. चंद्रमानाचा जो महिना पूर्ण झाला म्हणजे त्या 30 तिथी पूर्ण झाल्या, 1 महिना पूर्ण झाला, तर असे 12 महिने पूर्ण झाले, पण ते सौर्यमानापेक्षा 11 दिवस कमी आहेत. पुढचं वर्ष झालं ते 22 दिवस मागे गेलं, अजून थोडे दिवस गेले ते 30 दिवस मागे गेलं. आता हे जे 30 दिवस आहेत हा आपला अधिक महिना होतो. ओके. म्हणून तो 3 वर्षातून एकदा. हा, म्हणजे 3 पेक्षाही जर अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर 32 ते 33 महिन्यानंतर. आता 33चं तुम्हाला लक्षात येईल 33च का, कारण तो 32 अथवा 33 महिन्यांनी अधिक मास येतो, म्हणून ते 30चं महत्व. म्हणून ते 33चं महत्व. 30 आणि 3. 30 आणि 3 33चं महत्व आहे त्या कारणाने. ओके. तर हे 32 अथवा 33 महिन्यानंतर याची पुनरावृत्ती होते अधिक मासाची. तर हे ऍक्च्युली रिकन्सिलिएशन आहे, सोलर कॅलेंडर आणि लुनर कॅलेंडरचं रिकन्सिलिएशन आहे. तर 19 वर्षांमध्ये 7 वेळेला हा अधिक मास येतो. अधिक महिन्याची जी व्याख्या आहे ती अशी आहे की 2 अमावास्यांच्या मध्ये जर सूर्याचं कुठल्याही राशीत संक्रमण झालं नाही तर त्याला आपण अधिक मास म्हणतो. ओके. आलं लक्षात. आता पुन्हा थोडं अजून एक्सप्लेन करायचं झालं तर आपल्याला हाही प्रश्न पडत असेल की नर्मदेच्या उत्तरेत नॉर्मली महिना 15 दिवस आधी सुरू होतो, हा आपला अनुभव असेल. आपण ज्याला श्रावण म्हणतो उत्तरेमध्ये त्याच्या आधीच 15 दिवस झालेले असतात, बरोबर की नाही. तर हे काय आहे याच्यामध्ये 2 म्हणजे मतभिन्नता आहे. तर नर्मदेच्या वर आणि नर्मदेच्या खाली असं आपण ढोबळ मानाने म्हणू शकतो. तर उत्तरेमध्ये जे आहे ते पौर्णिमांत मानतात, म्हणजे महिना त्यांचा पौर्णिमेला संपतो. आपण अमांत मानतो म्हणून आपला महिना अमावस्येला संपतो. हा फरक आहे. म्हणून त्यांचा आणि आपला शुक्ल पक्ष बरोबर येतो त्या महिन्यात, पण कृष्ण पक्ष हा त्यांचा 15 दिवस आपल्या आधी चालला जातो. हा त्यातला फरक आहे. तर जी व्याख्या आपण पाहत होतो ती 2 अमावस्यांच्या मध्ये जर सूर्यसंक्रमण म्हणजे कुठल्याही राशीतून सूर्याचं भ्रमण झालं नाही तर त्याला आपण अधिक मास असं म्हणतो. आता त्याचं मग आपल्या धर्माशी कसं त्यांनी सांगड घातली. बरोबर. तर आता थोडं आपण म्हणजे जसं म्हणतात की संस्कृतातले शब्द हे योगारूढ असतात, उगाच नसतात. योगारूढ म्हणजे रूढीने आलेले, आणि योग म्हणजे जो अर्थ आहे तोच अर्थ सांगणारे या अर्थाने. म्हणजे त्याच्यामध्ये असं काहीतरी वाटलं म्हणून शब्द बनवला असं होत नाही. बरोबर. त्या शब्दाच्या मागे, प्रत्येक शब्दाच्या मागे धातू असतो, अनेक नियम असतात आणि मग त्या शब्दाची सिद्धी होते. तर हे सगळं जे शास्त्र आहे ते निरुक्तामध्ये याचं वर्णन आहे. व्याकरणाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर हे सगळं आपल्याला कळेल. तर जेव्हा अधि आपण म्हणतो, हा अधि हा उपसर्ग आहे आधी लावण्याचा, म्हणजे त्याला आपण प्रिफिक्स असं म्हणतो. तर अधि हा श्रेष्ठता दाखवणारा उपसर्ग आहे, उच्चतम किंवा श्रेष्ठ. म्हणजे आपण म्हणतो ना अधिराज, राजाधिराज, म्हणजे राजांच्याही पेक्षा उच्च असलेला तो राजा. अधिराज म्हणजे उच्च, श्रेष्ठ राजा. अधिकार म्हणजे उच्चता, उच्चतम कर्म. याचा अधिकार नाही हा रूढार्थाने आपण हक्क किंवा याच्यासाठी वापरतो, पण अधिकाराचा अर्थ आहे की श्रेष्ठ कर्म असं. अधिकृत ज्याला म्हणतो, आता आपण त्याला म्हणतो अलाउड, अधिकृत आहे, पण अधिकृत म्हणजे श्रेष्ठतेने केलं गेलेलं.
किंवा आता त्याचा अर्थ असा का होतो की श्रेष्ठाने प्रमाणित केलेलं असं म्हणून ते अधिकृत असा त्याचा अर्थ होतो. म्हणून तो अधिक महिना. अधिक. आता अधिक या शब्दाचा श्रेष्ठ महिना म्हणून तर अर्थ आहेच, पण अधिक याचा अर्थ आपण म्हणतो ना की गरजेपेक्षा अधिक, हो, एक्स्ट्रा याला जे म्हणतो. म्हणून हा एक्स्ट्रा मंथ आहे, कारण हा आपली सायकल कंप्लीट झाल्यावर उरलेल्या भागामध्ये आपण त्याला व्याख्या केली त्याची. बरोबर. म्हणून हा अधिक, गरजेपेक्षा अधिक. आता गरजेपेक्षा अधिक असल्यामुळे म्हणजे सगळं संपलं आणि उरलेलं जे असतं त्याला आपण काय समजतो व्यवहारामध्ये? नको आहे आपल्याला, टाकाऊ समजतो. हो हो. स्वयंपाक केला पूर्ण छान आणि थोडीशी कणिक उरली, म्हणजे ते आपल्या परातीत जी उरलेली असते, म्हणजे भिजवलेली नाही पण तसं पीठ जे उरलेलं ते आपण ठेवून नाही देत परत, ते टाकून देत, त्याला त्याज्य समजतो. म्हणून त्याला मलमास असं म्हटलं. हा, म्हणजे अधिक आणि मल पुन्हा बरोबर. मल का म्हटलं? कारण तो गरजेपेक्षा जास्त आहे, त्याची गरज नाहीये, मला त्याची गरज नाहीये, पण हे व्यवहारापुरतं. दुसरं मलमास म्हणण्याचं कारण असं की जे कर्माचं अनुष्ठान करतात सतत, जे काम्य कर्मांचं अनुष्ठान करतात त्यांच्यासाठी या महिन्याचा उपयोगच नाही, कारण काम्य कर्म निषेध सांगितलाय. म्हणजे कुठलाही विवाह, मौंज, गृहप्रवेश आदी ज्याही कुठल्या आपल्या काम्य क्रिया आहेत त्यांचा निषेध सांगितलेला आहे. म्हणून हा त्या अर्थाने, व्यवहाराच्या अर्थाने हा टाकाऊ आहे. म्हणजे अधिक महिन्यात तुम्ही कुठले धार्मिक काम करू शकतो, पण त्याच्या मागे थोडं म्हणजे दृष्टिकोनाची भिन्नता आहे. व्यवहारामध्ये मला काहीतरी प्राप्त व्हावं, व्यवहारामध्ये मला काहीतरी मिळावं, ही जी भावना आहे या भावनेचा निषेध आहे. आता कर्मांमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, त्याला आपण नित्य कर्म म्हणतो आणि एक नैमित्तिक कर्म म्हणतो. नित्य कर्म म्हणजे कसं की संध्यावंदन करणं, बली विश्वदेव करणं, ह्या सगळ्या नित्य कर्माच्या गोष्टी. दान करणं हे नित्य कर्म आहे. त्याच्यानंतर अतिथी सत्कार करणं हे नित्य कर्म आहे, हे गृहस्थाचं नित्य कर्म आहे. हे नित्यामध्ये आहे म्हणून हे नित्यकर्म तिथे पण चालूच राहतील, अधिक महिन्यात पण नित्य आहे कारण ते. पण नैमित्तिक कर्म जी आहेत ती कुठल्या तरी विशेष गोष्टीसाठी म्हणून केलेली असतात, म्हणून त्याचा तिथे निषेध आहे. नैमित्तिक कर्मांना करायचं नाही, नित्य कर्म आपल्याला त्यामध्ये करावीच असं आहे, कारण नित्य कर्म सोडताच येत नाहीत, म्हणूनच त्यांना नित्य म्हटलंय. कारण ते सतत, त्याचं अनुष्ठान हे सतत झालंच पाहिजे, सतत केलं पाहिजे. पण नित्यकर्म हे अधिक महिन्यामध्ये सुरूच राहतील. म्हणजे त्यामध्ये जप झालं, दान झालं, व्रत झालं, हे सगळी नित्यमध्ये येतात. पण व्रतांमध्ये पण काही नैमित्तिक असतात. जसं मी कुठलं 16 सोमवारचं व्रत केलं, हे नैमित्तिक आहे, कुठल्या तरी निमित्ताने केलेलं आहे. हे मी फक्त भगवन निमित्ताने केलं तर ते चालेल, आलं लक्षात? अधिक महिन्यामध्ये मी केवळ भगवन निमित्ताने जर मी ते कर्म केलं तर ते चालेल, माझ्यासाठी म्हणून करायचं असेल तर ते निषेध आहे. करेक्ट. म्हणजे जे असं आपण म्हणू शकतो का याचा सारांश, की जे म्हणतात की मला वेळ नाहीये रोजच्या गोष्टी करायला किंवा आता देवाचं नाव घ्यायला वेळ नाही, त्यांच्यासाठी ही अधिक महिन्याची पर्वणी असू शकते. अगदी अगदी. याला म्हणजे आपण असं म्हटलं, जसं हे कॅलेंडरचं रिकन्सिलिएशन आहे, तसं आपल्या पण सुटलेले जे काही चांगल्या गोष्टी करायच्या राहून गेल्यात त्याच्यासाठी हे रिकन्सिलिएशनचा महिना आहे. बरोबर आहे. भगवंताने आपल्याला एक एक्स्ट्रा संधी दिलेली आहे की या काळामध्ये तुला हा महिना दिला, यामध्ये तू जे काही तुझं राहिलंय असं तुला वाटतं ते तू कर. पण मग त्याचं फळ अधिकस्य अधिक, अधिक श्रेष्ठातून श्रेष्ठ, अधिक जास्तीतून जास्त नाही. अच्छा. श्रेष्ठातून श्रेष्ठ फलाची प्राप्ती व्हावी यासाठी अधिकस्य अधिकम फलम. ओके. मग ते कसं लागू होईल मनुष्यासाठी? बरोबर. तर इथे असा अर्थ होतो बघा इथे, की जेव्हा मी सकाम कर्म करतो, म्हणजे मी काहीतरी इंटेन्शन ठेवून, मला फलाची प्राप्ती, काहीतरी फळ मी डोळ्यासमोर ठेवून जेव्हा कर्म करतो, तेव्हा हा देवाशी व्यवहार आहे. शुद्ध शब्दात सांगायचं तर हा व्यवहार जरा कठीण आहे, पण व्यवहार आहे. म्हणून सकाम कर्मामध्ये चूक झालेली चालत नाही. व्यवहारात जशी चूक झालेली चालत नाही तशी सकाम कर्मामध्ये चूक झालेली चालत नाही. यज्ञामध्ये एक आहुती कमी पडली किंवा एक आहुती जास्त पडली तर चालत नाही. व्रतामध्ये काही कमी जास्त झालं तर ते चालत नाही, कारण त्याच्या मागे मला काहीतरी हवंय म्हणून आपण देवाशी व्यवहार करतोय. कठीण आहे ऐकायला, पण हे सत्य आहे. तू मला काहीतरी दे म्हणून मी हे करतोय, अशी भावना त्यामध्ये आहे. बरोबर. मग हे श्रेष्ठ फल आहे का? नाही, हे श्रेष्ठ फल नाहीये. व्यवहारामध्ये भले हे श्रेष्ठ फल देईल. तुम्हाला संपत्तीची अपेक्षा असेल, संपत्ती प्राप्त होईल. तुम्हाला काही विशेष करून मुलांची लग्न होत नाहीत म्हणून मी काहीतरी करतोय, मुलांची लग्न होतील, हे सगळं प्राप्त होईल.
पण हे व्यवहारातलं श्रेष्ठ फल आहे, परमार्थामध्ये याला काहीच अर्थ नाही. म्हणजे स्वतःच्या उद्धारासाठी तुम्हाला जे काही करायचं आहे बरोबर. त्याच्यात प्रेय डोळ्यासमोर ठेवून, आता पुन्हा इथे थोडंसं मागे येतो. नचिकेत आणि यम संवाद आहे उपनिषदामध्ये. तर त्यामध्ये प्रेय आणि श्रेय याचं खूप सुंदर विवेचन केलेलं आहे. प्रेय म्हणजे काय, जे मला प्रिय वाटतं ते, आणि श्रेय म्हणजे काय, जे माझ्यासाठी कल्याणकारी आहे ते. जे मला प्रिय आहे ते नेहमी कल्याणकारीच असेल ही शक्यता फार कमी आहे. बरोबर आहे. मला डायबिटीस आहे आणि मला प्रिय म्हणून मी आंबेच खात बसलो उन्हाळ्यामध्ये, तर ते माझ्यासाठी कल्याणकारी नाही आहे. पण मला आंबे आवडत असूनही मी त्यांचा त्याग केला तर ते माझ्यासाठी कल्याणकारी आहे, ते माझ्यासाठी श्रेय आहे. हे प्रेय आणि श्रेय या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर आधी दैविक कारण सगळ्यात पहिलं म्हणजे भगवंत दयाळू आहे, त्यामुळे त्याने आपल्याला रिकन्सिलिएशनसाठी मुभा दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे फॉर्म भरायला जर आपली डेडलाईन चुकली तर सरकार ज्याप्रमाणे आपल्याला एक्स्ट्रा वेळ देतं, हे या काळामध्ये तुला हे करायचं होतं पण ते पूर्ण झालं नाही, तर हे तू या काळामध्ये पूर्ण कर. ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला दिलेलं एक्सटेन्शन आहे. हा महिना आपल्याला त्यासाठी खर्ची घालायचा आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे देव दयाळू आहे ही श्रद्धा आपली असायला हवी, हे त्याने आपल्याला दिलेलं आहे. याच्यासाठी दुसरं कारण सांगितलं म्हणजे आपल्या पद्मपुराणामध्ये काही उल्लेख आहे त्याचे. तर जसा हा महिना निर्माण तर झाला, पण याला कोणी देवता ॲक्सेप्ट करायला तयार होईना. प्रत्येक महिन्याची एक देवता आहे, बरोबर आहे. पण हा एक्स्ट्रा आला ना. आता आपला मुख्य पदभार सोडून दुसरा पदभार कोण घेणार? तर त्यांनी त्याला नकार दिला की याचं अधिकार मी माझ्याकडे घेणार नाही. तेव्हा म्हणून तो मलमास त्या कारणाने सुद्धा म्हटला गेला, कारण त्याला कोणी अधिष्ठाता देवताच नाही. म्हणून त्या मासाचं म्हणजे आपण म्हणतो की त्याला पर्सॉनिफाय केलं असं की तो दुःखी झाला. तो दुःखी होऊन त्याने विष्णूंची प्रार्थना केली आणि विष्णू म्हणाले की मी तुझा अधिष्ठाता देवता होतो. म्हणून त्याला पुरुषोत्तम मास, कारण विष्णू भगवान विष्णू हे पुरुषोत्तम आहेत म्हणून त्याचं नाव पुरुषोत्तम मास असं झालं. दुसरी एक कथा असं म्हणते की हिरण्यकश्यपूने ब्रह्माची अतिशय उग्र तपश्चर्या केली आणि त्याच्यातून जो वर प्राप्त झाला तो असा होता की ब्रह्माच्या सृष्टीत निर्माण झालेल्या कुठल्याही वस्तूने त्याचा अंत होणार नाही. मग आता ब्रह्माची जी लावलेली व्यवस्था आहे त्यामध्ये हा अधिक महिना नव्हताच. अच्छा, हा अधिक मासच नव्हता. मग त्याला मारायचं कसं, त्याचा अंत कसा करायचा? म्हणजे भगवंतानी त्या वरामधले सगळे जे लूप होल्स होते ते सगळे गोळा केले, बरोबर ना. घरात मरणार नाही, बाहेर मरणार नाही, तर त्याला उमऱ्यावरतीच मारलं. आकाशात मरणार नाही, धरतीवर मरणार नाही म्हणून त्याला मांडीवर ठेवून मारलं. अस्त्राने नाही, शस्त्राने नाही म्हणून नखांनी मारलं. जीवितही नाही आणि मृतही नाही म्हणून नख, ते जीवितही नाही आणि मृतही नाही. दुसरं मनुष्य नाही, पशु नाही म्हणून नरसिंह रूप घेतलं. म्हणजे थोडक्यात देवाचं जी व्याख्या आहे ती आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, अशी भगवंताची व्याख्या आहे. म्हणजे त्याच्या शक्तीची ही व्याख्या आहे. तो सगळं करण्यास समर्थ आहे, तो काहीही न करण्यासही समर्थ आहे आणि तो वेगळ्या पद्धतीने सगळं करण्यास समर्थ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं भगवंताचं वर्णन आहे. म्हणून तो हे करू शकला. तर त्याच्यासाठी म्हणून त्याला मृत्यू यावा म्हणून तो त्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये मृत्यू पावणार नाही, कारण ते ब्रह्माच्या सृष्टीचा तो भाग आहे. म्हणून अधिक मास निर्माण झाला आणि त्यामध्ये त्याचा वध झाला. अशी एक कथा अधिक महिन्याच्या निर्मितीची अशी ही सुद्धा एक कथा आहे. आणि तिथे भगवंताने उद्धार केला म्हणून सुद्धा त्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलेलं आहे. तर त्या पुरुषोत्तम मासाला मल आणि पुरुषोत्तम असं दोन्ही म्हणण्याचं कारण आहे. असं आपण मगाशी म्हटलं, आधी आपण थोडं आध्यात्मिक ह्याच्याबद्दल बोलू. हे आदिदैविक कारण झालं की अधिक महिन्याचं आदिदैविक कारण हे आहे. आता आध्यात्मिक जेव्हा आपण म्हणतो की माझ्याशी त्याचा कसा संबंध आहे हे पण जाणणं महत्वाचं. तेच भौतिकात झालं का, कुठल्या देवतेच्या अनुग्रहाने झालं हे सगळं झालं, पण त्याचा माझ्याशी काय संबंध आहे? तर माझ्याशी संबंध असा की जे पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण नेहमी ऐकतो. म्हणजे इनर ज्याला आपण मायक्रोकॉसम म्हणतो, मायक्रोकॉसम आणि बाहेरचं जे आहे ते मॅक्रोकॉसम. तर मायक्रो आणि मॅक्रो हे दोन्ही समसमान आहेत. जे आत आहे तेच बाहेर आहे. मग बाहेर जे घटित होत आहे ते आतमध्ये सुद्धा घटित होतं. म्हणजे आपल्या मनाच्या दोन अवस्थांच्या मध्ये कधीच स्थैर्य नसतं.
कारण सूर्याचं संक्रमण सतत चालू असतं. अधिक मासामध्ये सूर्याचं संक्रमण न झाल्यामुळे ही लक्षात घेण्याची गोष्ट आहे. कारण सूर्याला शास्त्रांमध्ये 2 ठिकाणी अधिष्ठाता देवता म्हणून म्हटलेलं आहे. एक म्हणजे दृष्टीचा अधिष्ठाता देवता सूर्य आहे आणि आत्म्याचा अधिष्ठाता सूर्य आहे. बरं. सूर्य हे आत्म्याचं आत्मकारक आहे सूर्य, आणि चंद्र हे मनाचा कारक आहे. तर आपल्या मनाची सतत दशेप्रमाणे बघा याचा किती सुंदर म्हणजे संबंध लागतो की चंद्र एकसारखा कधीही राहत नाही. हो. तसंच मन आहे आपलं एकसारखं कधीही राहत नाही. सतत त्याच्यामध्ये चेंजेस होत राहतात. कलांच्या दृष्टीने त्याच्या मनामध्ये सुद्धा कला येत राहतात. कधी प्रसन्न असतो, कधी अमुक, कधी ढमुक, हे सतत सुरूच असतं. स्थैर्य म्हणून नाही का, कारण चंद्राचा मूळ स्वभाव तसा स्थैर्याचा नाही. पटतंय. दुसरी गोष्ट अशी की अमावस्या आणि पौर्णिमा ह्या 2 ज्या तिथी अत्यंत महत्त्वाच्या तिथी आहेत. याचं कारण असं की थोडा विषयांतर होतं, पण ज्यांना मानसिक आजार आहेत त्यांना इंग्लिश भाषेमध्ये लुनाटिक हा शब्द आहे. तर लुनाटिक मधला जो मूळ शब्द आहे तो लुना असा आहे. लुना म्हणजे चंद्र. चंद्राशी संबंधित तो आजार आहे. म्हणजे ही फक्त आपली कल्पना नाही आहे, ही जगभरातल्या सगळ्या संस्कृतींची कल्पना आहे की मन हे चंद्राशी संबंधित आहे. हे सांगण्याचं थोडं कारण हे की शब्दांमध्ये किती अर्थ असतो बघा. लुनाटिक म्हणतो आपण तेव्हा आपल्याला पागल समोर येतो, पण चंद्र समोर येत नाही. त्याचं कारण ते आहे, कारण लुना इज द गॉडेस ऑफ मून. तर चंद्राशी मनाचा संबंध असा आहे. आणि जसं चंद्र स्थिर राहत नाही त्याच्या कलांमध्ये, तसं मनही स्थिर राहत नाही. त्याच्याच बरोबर जी आपली चैतन्य शक्ती आहे ती सुद्धा स्थिर राहत नाही, कारण ती प्रत्येक राशीतून मार्गक्रमण करते. जसं सूर्य बाहेर करतोय तसं आतमध्ये ती शक्ती पण. म्हणून कधी आपल्याला वाटतं की मी खूप जग जिंकू शकतो. हा, आणि कधी कधी अगदीच आपण काय म्हणजे आपली जी आत्मविश्वास जो म्हणतो आपण तो आपला असा दोलायमान असतो सतत. आता अधिक मासाचं महत्व कसं आहे बघा. 2 अमावास्यांच्या मध्ये संक्रांती येणार नाही. संक्रमण येणार नाही. संक्रांती येणार नाही म्हणजे काय, म्हणजे माझी जी आंतरिक स्थिती आहे ती हलणार नाही. वेगळा अर्थ आहे. आलं लक्षात. मग हे का महत्वाचं आहे, कारण परमार्थामध्ये आंतरिक स्थिती ना हलणं हेच महत्वाचं आहे. म्हणून या पुरुषोत्तम मासाचं हे महत्व आहे की यामध्ये साधन करणं, यामध्ये तप करणं, यामध्ये जप करणं, यामध्ये व्रत करणं, याचं मूळ कारणच ते आहे. कारण या महिन्यामध्ये तुमची आंतरिक स्थिती सहज राहील. त्याच्यामध्ये वेगळा अर्थ आहे. त्याच्यामध्ये बदल कमी होणार नाही असं नाही, कारण चंद्राचा बदल चालूच आहे. हे जे स्थैर्य आहे हे स्थैर्य अतिशय महत्वाचं आहे. कुठलंही उपासना हा शब्द मी म्हटला मगाशी, ते येऊ आपण त्याकडे की खरंच आपण उपासक आहोत का. तर उपासना किंवा कुठल्याही प्रकारचं माझ्या कल्याणाचं जे साधन मला करायचं आहे, व्यवहारातलं नाही, ते प्रेय आहे, परमार्थामध्ये कल्याण आहे. कल्याणाचं जे साधन करायचं आहे त्यासाठी माझी आंतरिक स्थिती शांत आणि परिवर्तनाशिवाय म्हणजे अपरिवर्तनीय अशी ती असायला हवी. तेव्हाच मला त्याचं जे निश्चित फळ आहे ते प्राप्त होणार आहे. अधिकस्य अधिकम फलम. ते अधिकम फलम जे आहे ते त्यामुळे प्राप्त होतं. म्हणजे आपण श्रेष्ठाचं श्रेष्ठ फळ का होतं, कारण ती आंतरिक स्थिती शांत असते. खरंच. म्हणून हे करणं महत्वाचं आहे. तर हे झालं आध्यात्मिक, हा अधिक मासाचा आध्यात्मिक पैलू. की या महिन्यामध्येच का सांगितलंय, तर त्याचा असा अर्थ आहे की तेव्हा आपली आंतरिक स्थिती एका विशिष्ट लेवलला शांत असते. पूर्णपणे शांत होईल असं शक्य नाही, कारण मनाचा कार्यकलाप सुरूच असतो, त्याच्यामुळे पूर्णपणे शांत होणार नाही. असंच गोष्ट नेमकी ग्रहणाच्या संबंधी घडत असते. कारण आपण ग्रहणाला पर्वकाळ म्हणतो. ग्रहणाच्या काळामध्ये केलेल्या जपाला शतकोटी फल मिळतं असं म्हणतो. तर त्याचं कारण हेच आहे, कारण त्यावेळेला मनाच्या वृत्ती पूर्णपणे सप्रेस झालेल्या असतात. तर साधनेसाठी अत्यंत उपयुक्त असा हा अधिक मास आहे. कारण इथे काही प्रमाणात का होईना आपल्याला आंतरिक स्थैर्य मिळतं, आणि हे निसर्गाकडून मिळतं. आपल्या प्रयत्नांनी करायचं नाहीये. आपल्या प्रयत्नांनी आपण वर्षभर पाहिलं, काही झालं नाही. शेवटी एक योजना केली की बाबा या इथे असं असं होईल, तेव्हा तुम्ही हे कार्य करा. आणि गेट रिकन्साइल्ड, गेट अटोन्ड.
जे काही तुमचं राहिलंय ते पूर्ण करा, पण फक्त श्रेय, व्यवहार नको. आणि गंमत अशी आहे की व्यवहार करणाऱ्याशी भगवंत अतिशय व्यवहारिक वागतो. मोठा नियम आहे. हो, व्यवहार करणाऱ्याशी अतिशय व्यवहारिक वागतो. मग त्याच्यामध्ये एवढीशी चूक चालत नाही. पण व्यवहार न करता फक्त तुझ्यासाठी म्हणून करतो, तो काहीही ऍक्सेप्ट करतो. वा वा. पण ही खूप मोठी अवस्था आहे. ही उपासकाची नाही, ही भक्ताची अवस्था आहे की फक्त तुझ्यासाठी म्हणून मी करतोय. ही खूप म्हणजे अतिशय मोठी अवस्था आहे. कुठल्याही फलाची प्राप्ती न करता अक्षरशः म्हणजे हा गीतेचा उपदेश अक्षरशः जगण्यासारखा आहे. कारण हे खरं आहे. तुम्ही बघा, आपण कुठलं तरी कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अधिकार असतो. म्हणजे माझ्या कपॅसिटीमध्ये आहे, माझ्या कंट्रोलमध्ये आहे. एखादी गोष्ट सांगता, ही बाटली समोर आहे, यातलं पाणी प्यायचं का नाही प्यायचं हे माझ्यावर अवलंबून आहे, मला माहिती आहे. पण त्या पाण्यामुळे माझ्या आतमध्ये काय परिणाम होणार आहे हे माझ्या हातात नाही. म्हणून भगवंतांनी तिथे म्हटलंय की तुमचा फक्त कर्मावर आहे, कर्मफलावर तुमचा अधिकार नाही. कारण त्याच्यात खूप म्हणजे आपण ज्याला थोडंसं टेक्निकल भाषेमध्ये म्हटलं तर देर आर टू मेनी अननोन व्हेरिएबल्स कंट्रोलिंग द आउटपुट, राईट. त्याच्यामुळे जो अशा पद्धतीने त्याला समजून करतो, जो फलाशा सोडून देतो, फलाशा ठेवत नाही, तो उत्कृष्टतेलाच प्राप्त होतो. वा. कारण त्याने फलाशा सोड, त्याला काही त्यातनं मिळेल नाही याला काही संबंधच नाही त्याच्याशी. मग जे मिळेल ते उत्तमच मिळेल. नक्कीच. कारण त्याला त्याची अपेक्षाच नाही आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की एखादा खूप भुकेलेला मनुष्य आहे, म्हणजे दोन भुकेलेले मनुष्य सहप्रवासी आहेत आणि चालले आहेत आणि एका ठिकाणी त्यांना भोजनाला आमंत्रित केलं. एका जणाच्या डोक्यात भूक लागल्यावरती फार विचार यायला लागले की श्रीखंडपुरीचं जेवण मिळालं तर किती बरं होईल, अमुक मिळालं तर किती बरं होईल. आणि दुसरा म्हणतो मला फक्त जेवायला वाढा, तेवढंच माझ्यासाठी भरपूर आहे. आणि तिथे गेल्यावर समोर त्यांना जर भाकरी आमटी मिळाली तर ज्याला श्रीखंडपुरी खायची इच्छा होत होती त्याच्यासाठी काय झालं, भ्रमनिरास झाला. पण दुसरा होता मला फक्त जेवायला, त्यासाठी आनंद झाला. त्याच प्रकारे इथे सुद्धा आहे. जर कर्मफलाची अपेक्षा कमी केली तर जे काही मिळतंय ते उत्तमच आहे, अशा प्रकारची आपल्याला वेगळी समजूत करायची गरज नाही. आणि मी आधीपासूनच काहीतरी बांधून ठेवलं की मला हे केलं म्हणजे हे मिळणार आहे, हे केलं म्हणजे हे मिळणार आहे, आणि ते तशा पद्धतीने नाही मिळालं म्हणजे भ्रमनिरास झाला तो निराळा, आणि श्रद्धा गेली, हे मोठं नुकसान झालं. परमार्थामध्ये श्रद्धा सांभाळणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. कारण श्रद्धावान लभते ज्ञानम, असं भगवंताचं वचन आहे. श्रद्धेशिवाय ज्ञान होणार नाही. त्यामुळे श्रद्धा जायला नको. अनेकदा मी पाहतो असं होतं की आम्ही खूप नवसायस केले, आम्ही खूप उपासना केली, आम्ही खूप कर्म केली, वेगवेगळ्या प्रकारे जाऊन अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्राला गेलो, पण हे काम झालं नाही. तुम्ही ते काम होण्यासाठी म्हणून का गेलात, हा प्रश्न आहे. कारण तुम्हाला कर्मावरतीच फक्त अधिकार आहे. भगवंत म्हणाल तुम्ही जा तीर्थाटन करा, पण त्याच्यामुळे हे काम होईल असं मला म्हणू नका. कारण त्याच्यामध्ये पुन्हा अजून थोडा विषयांतर होतं. पण हे सगळं जर आपण पाहिलं नाही ना तर अधिक महिन्याचं जी श्रेष्ठता आहे ती आपल्याला लक्षात येणार नाही. आता आपल्याला जे मिळतंय ते पूर्वकृत कर्माचं फळ आहे. आधी केलेल्या कर्माचं हा जो देह आहे ना, हा पूर्वकर्म परिपाकातूनच निर्माण झालेला आहे. त्याचं प्रारब्ध निश्चित आहे, निश्चितच आहे. त्याच्यात फेरबदल करता येणार नाही. जोपर्यंत हा देह संपत नाही तोपर्यंत ते प्रारब्ध तसंच, ते प्रारब्ध जेव्हा संपेल तेव्हा देह संपेल. खरं सांगायचं तर प्रारब्ध हे मूळ कारण आहे त्याचं. तर जर प्रारब्धानुसार गोष्टींचं फळ मिळणार असेल तर खरोखरी तुम्हाला फक्त कर्मावरतीच अधिकार आहे ना. म्हणजे प्रयत्नवाद संपलेला नाहीये, प्रयत्नवाद अजूनही सुरूच आहे. पण आता छोटंसं एक्झाम्पल सांगतो की ताप येणं, मला अमुक दिवशी ताप आला, हे जरी माझ्या पूर्वकृत कर्मामुळे रोगाची उत्पत्ती झाली असेल शरीरामध्ये, त्याला कमी करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे वर्तमानामध्ये क्रियमाण स्वातंत्र्य आहे. मी औषध घेणं हे त्याच्यावरचं माझं पुरुषार्थ आहे. तो भोग आहेच, तो भोगायचाच आहे, पण त्याला करेक्ट करण्याचं सुद्धा माझ्याकडे देवाने मला हे दिले, स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याला क्रियमाण म्हणजे वर्तमानामध्ये पुरुषार्थ करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे जे म्हणतात की प्रारब्धावर देह सोडायचा असतो, प्रयत्न नाही सोडायचे. प्रयत्न आपल्याला करायचेच आहेत. कारण हे तुम्ही विसरलात, मागच्या कर्मांचं जर हे प्रारब्ध असेल तर आत्ता कर्मांचं पुढे काय होईल हा विचार करून आपल्याला प्रयत्नरत राहायला पाहिजे सतत.
जर मागे मी काहीतरी केलं त्यामुळे जर मी आज दुःख भोगतोय, तर मी आता काहीतरी चांगलंच केलं पाहिजे ज्याने मला पुढे दुःख भोगावं लागणार नाही. हा विचार महत्वाचा आहे. तर त्यामुळे हे पुन्हा तिथे आलो की रिकन्सिलेशन का करायचंय, कारण जे काही राहिलंय, जसं आपण वागायला पाहिजे होतं, जे जे करायला पाहिजे होतं ते आपण केलं नाही. तर त्यासाठी ही आपल्याला संधी आहे. त्यासाठी हा अधिक महिना, त्यासाठी आपल्याला ही संधी दिलेली आहे. 30 दिवस आहेत ही संधी तुम्हाला. दिलेली आहे. अगदी. मग काय केलं म्हणजे साधारणतः मनुष्याला हा, जसं आपण आता मी शब्द वापरताना बरोबर वापरते का, पुण्य मिळेल. हा, आता पुन्हा पुण्य मिळेल ही फलाशा आहे, हे सकाम कर्म आहे. मला याच्यातून पुण्य, आता कसं आहे, गमतीचा भाग सांगतो. आपली पुन्हा तोच उदाहरण घेऊ, भुकेचं उदाहरण घेऊ. तर भूक शमणं हे महत्वाचं आहे अगदी कळवळून भुकेल्या माणसासाठी, का त्या ह्याची चव लागणं महत्वाचं आहे. कळवळून भूक लागलेल्या माणसासाठी शमन हेच महत्वाचं आहे. अगदी बरोबर. म्हणजे पुण्य हे त्या चवीसारखं आहे. इट इज अ बाय प्रॉडक्ट. आलं लक्षात? करेक्ट. दॅट इज अ बाय प्रॉडक्ट. त्याच्यासाठी नाही करायचं. कशासाठी करायचं आहे? अहो, मी भुकेला आहे, माझं कल्याण मला साधून घ्यायचं आहे, माझं कल्याण होत नाहीये, मी या सगळ्या गोष्टींमध्ये प्रेयामध्येच अडकून राहिलो आहे, मला श्रेयाकडे जायची वाटच मिळत नाहीये. मग त्यामुळे मी भूक लागले म्हणून मी ते करतोय, माझं कल्याण व्हावं या अपेक्षेने मी ते करतोय, मला काहीतरी प्राप्त व्हावं हे नाही. पण जर तुम्ही ते श्रद्धेने केलं तर तुम्हाला शास्त्रोचित फल मिळेल हेही निश्चित आहे. पण दॅट इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ व्हॉट यू आर डुईंग. दॅट इज नॉट आशा न ठेवणे, हेही आशा ठेवायची, कारण कसं लागेल याच्याशी संबंधच नाही ना. माझं लक्ष सुद्धा जाणार नाही त्याच्याकडे. जर मला कळवळून भूक लागली असेल तर ठेचा भाकरी असू द्या, पुरणपोळी असू द्या, की काही असू द्या, मला त्याच्या चवीकडे लक्षच जाणार नाही. हे सत्य आहे. आणि तसंच ईश्वर प्राप्तीचं काहीसं आहे की मला जर ध्येय आहे की मला प्राप्तच करायचं आहे, तर मग बाकीचं माझ्यासाठी काय अर्थ आहे? दॅट इज अ बाय प्रॉडक्ट. म्हणजे प्रेक्षकांना मी अगदी प्रामाणिकपणे सांगेन की अधिक महिन्यात काय काय करायचं ह्या सगळ्या गोष्टीसाठी हा सगळ्या पॉडकास्टचा प्रयोजन होता. परंतु यातनं एक वेगळ्याच प्रकारची जी चर्चा आहे आणि जी खऱ्या अर्थाने अपेक्षित आहे, कारण की आता तुम्ही युट्यूबवर जर बघितलं तर 50 व्हिडिओ येतील की हे करा, ते करा, हे दान करा, ते दान करा, परंतु त्याच्या मागची जी संकल्पना आहे ते आपण ह्याच्यातनं देण्याचा प्रयत्न करतो. आणि मला खरं सर्वार्थाने असं वाटतं की खूप छान डिस्कशन हे झालंय आणि हे समजलं तर पुढचं जे अधिक मासाचं अधिक फल होऊ शकतं. सो खूपच छान या गोष्टी समोर आल्या, म्हणजे ठरवलं नव्हतं पण आल्या पुन्हा हे अधिकच फल आहे. तर आता पुढे आपण जे पाहिलं की याच्यात काय केलं पाहिजे नक्की. आता थोडंसं पुन्हा डायग्रेशन घेतो थोडं, की फक्त अधिकातच का? भगवंताने संधी दिली आहे, मग संधीचं सोनं करणं जे म्हणतो, तर माझा प्रत्येक महिना अधिक झाला पाहिजे. अधिकस्य अधिकम फलमची इथे व्याख्या आपल्याला अशी करता येईल की जे अधिक महिन्यामध्ये मी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला ते मी पूर्ण वर्षभर का नाही करू शकत? खरंय. जे मी व्रत घेतलं ते मी पूर्ण वर्षभर का नाही पाळू शकत? जे दान करण्याचं मी व्रत घेतलं असेल किंवा काहीतरी छोटं अगदी छोटंसं घेतलं असेल तर ते मी पूर्णपणे त्याला समर्पित होऊन ते मी का पूर्ण करू शकत नाही? वर्षभर सातत्य का ठेवू शकत नाही? याचा विचार हा श्रेष्ठ विचार आहे, म्हणजे हा अधिकाचा विचार आहे. हा आपल्याला करता आला पाहिजे. किंवा फक्त एकाच महिन्यासाठी का? मी बाकीच्या महिन्यात सुद्धा हे करू शकतो. म्हणजे नामस्मरणाला काही एक विशिष्ट काही नाहीच आहे. कुठला महिना आहे? जसं आपण मगाशी म्हटलं की वर्तमानामध्ये फक्त भगवंताची सत्ता आहे. त्यामुळे अधिक महिना असो किंवा निज असो, अधिक असो, कुठलाही महिना असो, काय त्याला काय कशाचा काही संबंध नाही. वाटतंय त्याला कुठल्याही स्थितीचा संबंध नाही. मी आजारी असेल तरी नाम तर चालू राहू शकतं, कारण भगवंताची सत्ता मी आजारी असलो तरी असते, मी सुखात असलो तरी असते, मी दुःखात असलो तरी असते. का असते सत्ता? कारण मी स्वतः त्याला प्रमाण आहे. मी आहे हे जे मला सतत आतमधनं स्फुरण होत आहे हे कोणाच्या सत्तेमुळे होत आहे? भगवंताच्या सत्तेमुळे. तर ही जी सत्ता, आता पुन्हा प्रश्न, मग श्रद्धा कशी आणायची? कारण अधिक महिन्यामध्ये केल्या गेलेल्या प्रत्येक कर्माच्या मुळाशी श्रद्धाच आहे. रादर कुठल्याही केल्या गेलेल्या कर्माच्या मुळाशी श्रद्धाच आहे. तर ही श्रद्धा कशातून येईल? तर सत्ता निश्चय झाल्याशिवाय श्रद्धा उत्पन्न होत नाही. बरोबर. सत धा म्हणजे धारण करणं. कोणाला धारण करणं? सत्याला धारण करणं.
सत्य कोण आहे? ईश्वराशिवाय काहीही सत्य नाही. नाही. तर ईश्वराला धारण करण्याची क्षमता निर्माण करणं म्हणजे श्रद्धा. मग बरोबर. ती कशी येईल? तर त्याच्या सत्तेचा निश्चय झाला पाहिजे. मग तो निश्चय कसा होईल? अहो, आपण स्वतः प्रमाण आहोत त्याला. बरोबर आहे. मी आहे, हे सृष्टी चालते, कोणाच्या इच्छेने चालते. विज्ञानाला एक लिमिट आहे ना, उत्तर त्याच्या पलीकडे पण आहेत. हो. मग इथे श्रद्धा की याला चालवणारा कोणीतरी आहे, त्याची सत्ता अखंड आहे. मी नव्हतो तेव्हाही हे होतं, मी आहे तेव्हाही आहे, आणि मी नसेन तेव्हाही असंच चालू राहील. नक्की. मग चालवणारा माझ्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे, तो आहे, हे महत्वाचं. आणि त्याचा पुरावा कोण? मी स्वतः. म्हणजे मला दुसऱ्या प्रमाणांची गरजच नाही. आपण म्हणतो माझी ईश्वरावर श्रद्धा नाही. अरे कशी नाही? तू स्वतःच त्याचं प्रमाण आहेस. बरोबर का नाही? जर मी आहे हे कुठून उत्पन्न होतं हे अजून तुम्हाला कळलं नाही, म्हणजे कोणीतरी श्रेष्ठ ते उत्पन्न करणारा आहे. म्हणून त्याच्या सत्तेचा एकदा निश्चय झाला म्हणजे माझी त्याच्यावर श्रद्धा दृढ झाली. आता आपली दृढ श्रद्धा नाही. जराही आयुष्यामध्ये थोडंफार कमी जास्त झालं, लगेच डायसी. देवाने वाईट केलं. अहो, देवात ही क्षमताच नाही आहे. देवात सगळे गुण आहेत, पण कोणाचंही वाईट करेल ही क्षमता नाही. भगवंताचं वर्णन असंच केलं आहे. तो कोणाचंही वाईट करू शकत नाही. रावणाला सुद्धा त्यांनी मुक्ती दिली. जो शत्रू असून त्याला मुक्ती देणारा जर भगवंत असेल तर तो कोणाचं वाईट कसं करेल? मग वाईट का झालं याचं कारण शोधलं पाहिजे. हा कर्माचा विपाक आहे. आपल्याच कृतकर्माचं हे फळ आहे. भगवंताने गीतेमध्ये हे सांगितलंच आहे, अवश्यमेव भोक्तव्यम कृतकर्म शुभाशुभम. जे काही चांगलं वाईट केलंय त्याचं अवश्यमेव भोक्तव्यम, हे भोगावंच लागेल असं म्हटलंय. मी त्याच्यात कमी जास्त करीन असं म्हटलेलं नाही. त्यामुळे माझा रोग जाऊ दे म्हणून भगवंताला याचना, कारण त्याने आधीच सांगितलंय मी याच्यात कमी जास्त करत नाही. मग आपली चूक आहे का नाही? कुठल्या तरी एका विशेष गोष्टी करता म्हणून आपण आधी भगवंताला साकडं घालायचं आणि झालं नाही की त्याच्यावरती श्रद्धा नाही ठेवायची. पण भगवंतानी असं म्हटलं कुठे? त्याने आधीच सांगून ठेवलं अवश्यमेव भोक्तव्यम, तुम्हाला हे भोगायचंच आहे. ही भावना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत श्रद्धा पुष्ट होत नाही. ही श्रद्धा व्हायला पाहिजे. आणि श्रद्धा हे पुढच्या सगळ्या गोष्टींचं मूळ श्रद्धेमध्ये. मग श्रद्धा कोणावर? तर भगवंतावर श्रद्धा हवी. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गुरूंवर श्रद्धा हवी. आणि तिसरी म्हणजे शास्त्रावर श्रद्धा हवी. कारण भगवंत, गुरु आणि शास्त्र हे भिन्न नाही, एकच आहेत. भगवंत हा सत्ता रूपाने, शास्ता जो सगळं चालवतोय, प्रशासक या रूपाने, गुरु हा मार्गदर्शक या रूपाने, आणि शास्त्र हे या दोघांचंही सानिध्य सतत आपल्याजवळ राहावं म्हणून शास्त्र. असे हे तीनही एकरूपच आहेत. तर या तिघांच्या ठिकाणी श्रद्धा असणं महत्वाचं आहे. आता कोणीतरी अमुक सांगितलं 5 ढोबळमानाने नियम करता येतील. पहिला नियम असा की शास्त्राने सांगितलंय दान करा म्हणून श्रद्धेने दान करा. आज्ञापालन. शास्त्राने सांगितलंय दान करा म्हणून दान करा. मला काहीतरी त्याच्यातून हवंय म्हणून दान करू नका. हा पहिला नियम आहे शास्त्राचा. शास्त्राज्ञा. दान करा, श्रद्धेने दान करा. दुसरा नियम आहे पात्र अपात्र विचार करा. मी ज्याला देतोय तो खरोखरी पात्र आहे काय दान घेण्यासाठी याचा विचार करा. सत्पात्री दान आपण सत्पात्रीच असलं पाहिजे. सत्पात्री नसेल तर घेणारा आणि देणारा दोनही पापाचे भागी होतात. का? कारण देश काल परिस्थितीप्रमाणे पात्र आणि अपात्र हे ठरवता आलं पाहिजे आपल्याला. कारण दान द्यायचं आहे. आपण कोणाला 1-2 रुपये देतो म्हणजे रस्त्यात आपल्याला भिकारी, तर ते याचक असतात, त्यांना द्यायला काही हरकत नाही. पण दान जेव्हा मी देतो तेव्हा ते सत्पात्रीच असलं पाहिजे. कारण आपल्याला श्रेय साधायचं आहे त्याच्यातून. उलट त्याच्यातून आपलं अकाउंट वाढवून घेणं याच्यात काही म्हणजे त्यात अर्थच उरणार नाही काही. तिसरं आहे की काय द्यायचं याचा सुद्धा निर्णय बरोबर झाला पाहिजे की मी काय देतोय. मला नको असलेली वस्तू मी दान देतोय का? हो. माझ्या घरी जुने कपडे आहेत, मी ते गरजूंना दिले आणि मला वाटतं मी दान केलंय. खरोखर दान आहे का? हे दान नाही आहे. तुला नको असलेली वस्तू तू दिली, हे दान नाही. त्यामुळे देय विवेक असला पाहिजे की काय द्यायला पाहिजे. पात्र अपात्र विवेक असला पाहिजे. श्रद्धा असली पाहिजे. चौथं हे की दान केल्यावरती फलाशा नको.
हा चौथा नियम. फलाशा नको. दान करायचं म्हणून केलं, सांगितलंय म्हणून केलं, माझी श्रद्धा आहे म्हणून केलं. आणि त्याच्यानंतर शेवटचा खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपकार म्हणून दान करू नये. मी अमुक ह्याच्यावर उपकार केला म्हणून दान करू नये, ह्याचा उलटा विचार करायचा. तो आहे म्हणून मला दान करता येतंय, श्रेष्ठता त्याच्यात आहे, खरंय, माझ्याकडे नाहीये. तो आहे म्हणून मला दान करता येत आहे, तो याचक म्हणून आहे म्हणून मला त्याला दान करता येत आहे. म्हणजे भगवंताने मला असं बनवलं की मला दान करता यावं, यातच दान करण्याची फलश्रुती आहे. वा, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे हे पुढे आपण थोडं बघू की उपासनेचं रहस्य काय, म्हणजे उपासना कशा करता, उपासना करता येणं हेच उपासनेचं फलित आहे. ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. उपासना करता येणं हेच उपासनेचं फलित आहे. भक्ती करता येणं हेच भक्तीचं फलित आहे. तसं दान करता येणं हेच दानाचं फलित आहे. मग काय दान देऊ शकतो आपण? आता जसं शास्त्रांनी सांगितलंय, 33 या पट्टीमध्ये आपण दान करायचं सांगितलेलं आहे. धान्याचं दान करता येतं, फळांचं दान करता येतं, वस्त्राचं दान करता येतं. अशा प्रकारे अनेक दानं सांगितलेली आहेत शास्त्रामध्ये, हे आपण करू शकतो. विशेष करून शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी 33 अपूप म्हणजे वडे असं, म्हणजे त्याला आपण आज अनारसे किंवा असं म्हणतो, तर त्याचं दान करण्यास सांगितलेलं आहे. तर आता पुन्हा 33चा जो संबंध आहे तो इथे महत्वाचा आहे. 33 म्हणजे आपण मागे पाहिलं की अधिक महिना 32-33 महिन्यांनंतर येतो, म्हणून प्रत्येक महिन्याचं राहिलेलं जे मी म्हटलं मगाशी, हे राहिलंय माझं द्यायचं, म्हणून मला मागेचं सगळं द्यायचं आहे, म्हणून मी 33 आता देतो. मी केलं नाही ना तेव्हा, मग आता मला ते पूर्ण करायचं. दॅट इज रिकन्सिलिएशन. ते मी करतोय म्हणून 33. गेल्या सगळ्या महिन्याचं जे राहिलंय ते मी आता दिलं. समष्टीसाठीचं हे दान 33 म्हणून मी करतो. 2 अर्थांनी, राहिलेले 33 आहेतच आणि हे 33 म्हणजे ही पूर्णता आहे, म्हणून या पूर्णतेचं द्योतक म्हणून मी ते करतो. आता दुसऱ्या यांनी सांगितलं की सच्छिद्र असावं किंवा सरंध्र असावं, तर त्याचं कारण फार महत्वाचं आहे. त्याचा अधिकाशीच अतिशय जवळचा संबंध आहे. आता अधिकाला पुरुषोत्तम का म्हणतात, त्याचा अजून एक विचार जो होता तो असा की जे सगळं करूनही उरला, सगळं होऊन जो उरला, म्हणजे त्याला आपण व्यवहारामध्ये त्याज्य म्हटलं, पण परमार्थामध्ये त्याला काय म्हटलं, पुरुष सूक्तामध्येच म्हटलंय, सभूमिम विश्वतो वृत्वा अद्य तिष्ठत दशांगुलम. तो सगळं व्यापून 10 अंगुळ उरला. मग हे सगळं करूनही जो उरला तो त्या अधिकामध्ये प्रतिष्ठित आहे. मग कोण उरला हो? तो परमपुरुष उरला, म्हणजेच पुरुषोत्तम उरला, म्हणून हा अधिक मास पुरुषोत्तम मास आहे. आणि सगळं करून उरला शेवटी, तर म्हणून या कारणाने सुद्धा तो पुरुषोत्तम मास आहे. मग त्याला आपण म्हणतो ना शेष राहिला. मग शेष कोणाचं द्योतक आहे? पुरुषोत्तमाचं, भगवंताचं. शेषावरती अवस्थित आहे भगवंत. शेष म्हणजे उरलेला पण, आणि शेष म्हणजे अनंत शेष, नाग सुद्धा. तो त्याच्यावर जो अवस्थित भगवंत पुरुषोत्तम आहे त्याचा हा महिना, म्हणून त्याला पुरुषोत्तम मास, शेष असलेला असा तो. सगळं झाल्यावरही जो मागे उरतो असं, म्हणून हे त्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलंय. जाळीच्या विषयामध्ये जाळीचं काम काय आहे, म्हणजे इव्हन दानामध्ये सच्छिद्र पात्राचंही दान सांगितलेलं आहे. चाळणी, पात्रांचंही दान असतं, तर हे पात्र सुद्धा दान देता येतात. त्याचा उपयोग काय? चाळणीचा उपयोग काय? आवश्यक ते राहावं आणि अनावश्यक आहे ते निघून जावं. म्हणजे हे दान विवेक देणारं दान आहे. चाळणी हे विवेकाचं प्रतीक आहे. माझ्याकडे काय ठेवावं आणि काय काढून टाकावं हा विवेक त्याच्यातून जागृत झाला पाहिजे, म्हणून सच्छिद्र दान दिलेलं आहे. कारण हा परमार्थाशीच संबंधित विषय आहे, व्यवहारातला याच्यामध्ये विषयच नाहीये. म्हणजे तुम्ही पात्र व्यवहारामध्ये दान द्या, हरकत नाही, पण ते सच्छिद्र असण्याचं कारण चाळणी कुठे लागते? सारभूत ठेवणे आणि असार काढून टाकणे, या विवेकाचं प्रतीक म्हणून ते आपण तिथे देतो. आणि हा विवेक देताना आपल्याला कळलं पाहिजे की काय ठेवायचं आणि काय द्यायचं. म्हणजे द्यायचं म्हणजे दान म्हणून नाही, काय सोडायचं आणि काय राहू द्यायचं. तसाच हा जो शेष राहिलेला महिना आहे ना, हा पण त्या चाळणीतून उरलेला आहे. भगवंताने जी बनवलेली सिस्टीम आहे ना वर्षभराची, त्यातनं सगळं गळून गेलं आणि हा सारभूत महिना फक्त उरला. म्हणून त्या सच्छिद्र गोष्टी तुम्ही दान. मग त्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे की का करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्यातच विवेकाची जागृती व्हायला पाहिजे. चाळणी
कशासाठी? सारभूत आपल्याकडे राहावं आणि जे असार आहे ते तत्व निघून जावं या अर्थाने. तर हे दानाच्या बद्दल. दुसरा विषय आहे की नाम. तर भगवंताच्या नामाचा उच्चार करण्यासारखं सोपं साधन दुसरं नाही, हे सगळ्या संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. महाराजांनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जर नाम सोडून तू दुसऱ्या कुठल्या साधनाला गेलास तर पतन निश्चित होईल, कारण तिथे चुकांना क्षमा नाही. नामामध्ये तसं नाही आहे. मी इतकं नाम भगवंतासाठी घेईन असं व्रत घेता येऊ शकतं. अगदी साधं सोपं काम आहे. जो म्हणतो मला वेळ नाही, आपण जेवतो की नाही वेळ नसला तरी, त्याला काही कारण लागतं का आपल्याला? बरं जेव, वेळ नाही आहे, अर्ध्या तासाचं छान 4 ठाव जेवणाच्या ऐवजी मी फक्त पोळी भाजी 5 मिनिटात खाईन, पण 5 मिनिटं तरी आपण देतोच की नाही. मग तशी आपल्याला आपल्या कल्याणाची भूक लागली पाहिजे. ॲटलिस्ट 5 मिनिटं तरी मी देवाचं नाव घेईन. आणि हे जर आपण अधिक मासामध्ये हे व्रत घेतलं आणि ते सतत पूर्ण महिना सातत्याने केलं तर आपले पुढचे सगळे मास अधिक होतील, याबद्दल संशय नाही. वा, मस्त. ती रोज आपल्याला ती सवय लागली पाहिजे. व्रताचंही असंच आहे. व्रत कुठलं घ्या, मी रात्रीचं भोजन करणार नाही, अगदी साधं व्रत आहे. अनेक जण एक भुक्त राहतात. ते म्हणतात की नाही मी नाही जेवणार, अगदी छान आहे, पण त्याच्या मागची भावना जी आहे ती पुण्याची नको. मी भगवंतासाठी 1 महिनाभर रात्री जेवणार नाही, जे करायचं ते भगवंतासाठी म्हणून मी करते, कारण हा पुरुषोत्तम मास आहे. ते सगळं पुरुषोत्तमासाठी म्हणूनच करायचं. हा या म्हणजे अधिक मासाच्या म्हणजे ही फलश्रुती व्हावी, पुण्य मिळावं ही फलश्रुती होण्यापेक्षा पुरुषोत्तमाचं प्रेम मिळावं त्याला मिळवण्याची एक इच्छा आपल्या मनात जागृत व्हावी, हे अधिकस्य अधिकम फलम ठरलं पाहिजे. खरंय, अगदीच बरोबर आहे. हे श्रेष्ठ फल प्राप्त व्हायला पाहिजे. आणि मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलंही नाम अगदी म्हणजे नाम बघा, नाम जो आहे ना, म्हणजे जे भगवंताचं नाम आहे, संतांनी सांगितलंय की भगवंत नामाचा अतिशय अभिमानी आहे, त्याच्या नामाचा. कारण नामी आणि नाम अभिन्न आहेत. व्यवहारामध्ये मी आणि अनिकेत हे जसे अभिन्न आहेत, अनिकेत म्हटल्यावर मी आपसुकच मागे वळून पाहतो, तसं भगवंताचं नाम आणि भगवंत हे अभिन्न आहेत आणि त्याला त्याच्या नामाचा फार अभिमान आहे. कारण भगवंतापेक्षा त्याच्या नामात जास्ती शक्ती आहे. म्हणजे कुठलंही नाम घेण्यापेक्षा अधिक महिन्यामध्ये कुठलंही आवडतं नाव भगवंताचं, जे तुम्हाला नाव आवडतं ते नाम घ्यायचं आहे, मंत्र करायचा नाही त्याचा. गोंदवलेकर महाराजांकडे एक गृहस्थ होते, ते अतिशय श्रद्धेने नाम घ्यायचे. महाराजांनी सांगितलंय म्हणून मी नाम घेतो असं ते म्हणायचे आणि खूप नाम घ्यायचे. तर जेव्हा त्यांचा अंतकाळ जवळ आला तेव्हा महाराजांनी त्यांचं डोकं मांडीवर ठेवलं आणि बाकी शिष्यांना बोलवून घेतलं की आता बघा म्हणे की श्रेष्ठ योगी ज्या पद्धतीने देह ठेवतात त्या पद्धतीने हे देह ठेवणार आहेत. आणि जसं त्यांचं शेवटची घटिका जवळ यायला लागली तसं त्यांचा टाळू फुगायला लागला आणि ब्रह्मरंध्र म्हणजे जिथे शिखा असते आपली त्या ठिकाणी छिद्र पडून त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. ही अत्यंत दुर्लभ अशी योग्यांनाही साध्य होणार नाही अशी गोष्ट नामाने फक्त साध्य झाली. आणि हे प्रत्यक्ष महाराजांनी सगळ्यांच्या समोर दाखवून दिलं. म्हणजे आपल्याला कसं वाटतं, अरे तो अमुक करतोय, अरे तू एवढे मोठे यज्ञ करतोय, मग आपणही केले पाहिजे का? नाही, आपण सगळं सोपं साधं करायचं. कारण देशकाल परिस्थितीप्रमाणे आत्ताच्या युगामध्ये श्रौत म्हणजे यज्ञादी कर्म अचूक पद्धतीने होणं अतिशय कठीण आहे. करावे म्हणजे त्याला विरोध नाही आहे, पण आधी सोपं जे आहे ते करावं. नाम हे सोपं आहे, आज घेण्यासारखं आहे, आत्ता घेण्यासारखं आहे आणि नियमही नाहीत विशेष. म्हणजे त्याला असा नियम नाही की तू एकाच ठिकाणी हेच आहार अशी स्थिती, काही नाही. मला अचानक जाग आली पहाटे आणि मी तिथेच बसलो, गादीवर बसून मी नामजप केला तरी मला काही हरकत नाही आहे. म्हणजे त्याला असं नाही की आंघोळ करून कराल तर उत्तमच आहे, पण असा नियम नाही आहे त्याला की हार्ड अँड फास्ट रूल्स त्याला म्हणतो आपण, तसं त्याला नाही. ॲक्सेसिबल आहे, किती सोपं आहे आणि त्याच्यात वर व्हेरायटी आहे. आवडेल त्या देवतेचं. भगवती आवडत असेल तर भगवतीचं नाम घ्या, गणपती आवडत असेल गणपतीचं घ्या.
महिना विष्णूचा आहे, विष्णूची नामं तर अनंत आहेत, आहेत. अनंतच घ्या. नक्कीच. राम घ्या. राम घेण्याचं महत्त्व असं आहे की जी विष्णू सहस्रनामाची जी फलश्रुती आहे त्याच्यामध्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने, या हजारही नावांच्या तुल्यबळ एक रामाचं नाव आहे. म्हणजे ज्याला अट्टहास असतो की विष्णू म्हणा छान आहे, चांगलं आहे, पण विष्णू सहस्रनाम नाही म्हणता आलं तर राम म्हणा, विष्णू सहस्रनाम झालं. किती सोप्या गोष्टी. पळवाट नाही आहे, म्हणजे पळवाट म्हणून करू नका. विष्णू सहस्रनाम म्हणण्याचं व्रत घेतलं असेल तर तेच म्हणा, पण म्हणता नाही आलं म्हणून उद्वेग करू नका. म्हणजे एखाद्याचं असं होतं ना, अरे तो एवढं सगळं करतोय मला काहीच करायला जमत नाही, अरे राम म्हण ना, राम म्हणा, काय फरक पडतो. तेवढं छोटंसं घ्या, जेवढं करता येईल त्याच्यापासूनच सुरुवात करा. आपल्याला डायरेक्ट काही ऑलिम्पिकमध्ये जायचं नाही, परमार्थाच्या मेडल मिळवायचं नाही. आपल्याला छोटं जे साधं सोपं सुरू करता येईल तेवढं सुरू करायचं, आणि ते व्रत सातत्य असेल तरच व्रत होतं. हे एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की, आणि ते सातत्य कुठून येतं, एक तर श्रद्धा हवी आणि दुसरं कल्याणाची भूक हवी. माझं कल्याण झालं पाहिजे. ही या अधिक श्रेष्ठ मासाच्या निमित्ताने ॲटलिस्ट हा विचार आपल्यामध्ये यायला हवा की माझं कल्याण व्हावं, ही एक भूक जागृत झाली पाहिजे. अशा प्रकारे अधिकाचं महात्म्य जेवढं माझ्या अल्पमतीला कळलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. नक्कीच नक्कीच. आणि मला असं वाटतं की ही जी साधक बाधक चर्चा आहे, जो आपला खरं तर म्हणजे मी एक विशिष्ट गोष्ट डोक्यात ठेवली होती की आपल्याला काय दान देता येतील किंवा विष्णूची कुठली मंत्र म्हणायची की जेणेकरून हे आपण लोकांना सांगू. पण त्याही पेक्षा आज जे मंथन झालं आपल्या चर्चेतनं ते जास्ती छान आहे की याचा तुम्हाला जर ट्विस्ट कळला, म्हणजे हे जर त्याची मती तुम्हाला कळली की नेमकं काय अपेक्षित आहे आणि अधिकाच्या म्हणजे निमित्ताने सुरू करून ते वर्षभर पाळायचं आहे, तर ही चर्चा मला असं वाटतं की कुठल्याच ह्याच्यातनं आली नसेल. तर मंडळी, हा होता आजचा एपिसोड. आणि खरं तर हा एपिसोड खूप वेगळा झाला आहे. तुम्हाला कसा वाटला आणि यातला कुठला मुद्दा तुम्हाला योग्य वाटतोय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच विषयावरती, म्हणजे जसं की आज एक विषय बोलता बोलता अनेक त्या गोष्टी आपण आज डिस्कस केल्या, यातले कुठले मुद्दे तुम्हाला अधिक ऐकायला आवडतील, अधिकस्य अधिक ऐकायला आवडतील, तेही आम्हाला नक्की सांगा. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत अधिक महिन्याच्या अगोदरच शेअर करा, जेणेकरून ज्यांना खऱ्या अर्थाने भगवंताला प्रिय व्हायचं असेल तर त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचतील. आणि धन्यवाद. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय 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 रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.